बानू, तू जायचं पक्क केलंस? वय मला जावंच लागल. बानू, तुला एकच सांगतो, हे समज तू कशापायी करतीयस मला ठाव नाही. तुझ्या मनामध्ये काय आहे हे मी तुझा बा असून बी मला कळत नाही बघ. तुला एकच सांगतो, त्यांच्या संग तंटा करू नगस. पर देवी काही बानूला बोलल्या तर? कारण जर तंटा झाला ना तर त्याचा त्रास समजाच नाही होणार आहे बघ. बानू, तू एकलीच जाणार आहेस ना? मला एकनीलाच जायला पाहिजे त्यासनी भेटाय. आणि मला ठाव आहे त्या बी एकलाच आल्या असत्या. देवसनी हे ठाव असेल वय? ठाव असलच. म्हणजे देव बी येत्याल? नाही, देवासनी ठाव असल पर ते नाही यायचं. महासाताई एकल्याच येत्या. बानू, देवीशी तंटा करू नको बर का. पर ते होमाचं नक्की विचारा. ए आय, तू गप की जरा. हा, ती आता चालली ना व, उगा तिच्या मनात काय बाय भरवू नकोस. बानू, तू जा आणि तुझ्या मनात जी काय असेल ती देवीसनी सांगतात. बानू, तुला काही विचारायचं असेल तर विचार, पण एकच सांगतो, वाद घालू नकस, तंटा करू नकस. देवासने नाही आवडणार ती. भारत आता काय होणार आहे मी कसं सांगू? पर तू सांगितलेलं ध्यानात ठेवल मी. आणि मला बी भेटायचंच आहे त्यासनी. मनात लय दडला आहे माझ्या. त्यांच्या मोहरच समद बोलते म्हणजे मन हलकं होईल माझं. येते म्या. मायानंदा, हे काय ऐकतोय मी? काय ऐकलं तुम्ही? म्हाळसा बानूला भेटायला गेली. हो, तुम्हाला काय झालं एवढं ओरडायला? ह्या साऱ्या मागे आपणच असणार याची खात्री आहे मला. हो, तिच्या भल्यासाठीच मी सांगितलं आहे. मला नाही तसं वाटत. ती जर बानूला यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी तिथे गेली असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये. परंतु त्यामागे तिचा जर दुसरा काही उद्देश असेल तर तो केवळ आपल्यालाच ठाऊक आहे. हो, आहे ठाऊक. अहो, गडावर इतका पवित्र आणि मंगल सोहळा आहे आणि आपण हे काय करत आहात? हीच संधी आहे त्या बानूला तिचं स्थान काय आहे हे दाखवून द्यायची. हे सारं केल्याचा आपल्याला एक दिवस पश्चाताप होईल. मी माझ्या लेकीच्या सुखाचा विचार करते तर त्यात पाप कसलं? मला पुण्यच मिळेल. अहो, आपल्या हे का ध्यानात येत नाहीये? तिथे श्री खंडेराय, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी असणार. साक्षात भृगु ऋषी आणि अनेक मान्यवर तिथे उपस्थित असणार. मग आपण हा असा विचार का करत आहात? कारण माझ्या डोळ्यांसमोर केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे माझ्या लेकीचं सुख. चुकता आहात तुम्ही. म्हाळसा आणि बानू जर एक दिवस एकत्र आल्या तर काय करणार आहात तुम्ही? त्या दोघी आणि एकत्र काय बोलतात तुम्ही? योग्य तेच बोलतोय मी. मी तसं घडू देणार नाही. तसं घडून देणार आहे आपण कोण? तुम्ही माझा अपमान करता आहात. आपल्याला इथे राहून देणं योग्य नाहीये. मी निर्णय घेतलाय, हा यज्ञ सोहळा संपल्यानंतर आपण नेवासाला परत जाणार आहोत. जेजुरी गडावर महायज्ञ होणार म्हणून सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. आणि म्हाळसा, अशात आज तू बानूला भेटायला निघाली आहेस. तू तिला निमंत्रण द्यायला निघाली आहेस. याने काय साध्य होणार हे कसं सांगावं? पण तुझ्या या निर्णयाने भविष्यात काय घडणार आहे हे मात्र सांगता येणं कठीण आहे.
विसर पडलाय तुला की मी म्हाळसा आहे. माझ्या पतीला, माझ्या आराध्याला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न जर कोणी केला तर माझ्या आत उसळलेल्या ज्वालामुखीला मी जाग करेन. मी गडावर येण्यासाठीच निघालो होतो, कारण बानूने मला वचनातून मुक्त केले होते. म्हणजे आजही मी पराभूत झाले. स्वागताच्या वेळी मला असं वाटलं होतं की हा माझ्याही विजयाचा जल्लोष आहे. सुखात दुःखात एक एक सोहळ्यात वसतो मल्हार माझा. पानात फुलात एका एका सरी मंदी नांदतो मल्हार माझा. शास्त्रात मंत्रात मल्हार माझा. मेंढराच्या कळपात मल्हार माझा. शस्त्रात अस्त्रात मल्हार माझा. गडीच्या ठिगळा मंदी मल्हार माझा. मंगलमय सनईत मल्हार माझा. वार घाली शिळ त्यात मल्हार माझा. तुम्ही बोलिवलं म्हणून मी आले. बरं झालं आलीस. मला वाटलं की येते की नाही. म्या कसं काय नाही येणार? तुमचा आदेश म्या पाळलाच पाहिजे. मोठ्या हायसा तुम्ही. म्हणजे तू हे मान्य करतेस ना? जी. सिंहासनावर तुमचा अधिकार हाय हे ठावा हाय समदेसनी. ठाऊक सगळ्यांनाच आहे, पण तुला ते खूपत असेल. हे काय बोलता हायसा तुम्ही देवी? अहो मला कशा पायी खूपल? तसं बी मला कुठं कळतंय त्या कारभारातलं. कळणारच नाही, कारण ते इतकं सोपं नाहीये. पण अभिलाषा असेल अधिकाराची, सत्तेची. म्या बोलू का? बोल, पण मर्यादेत बोल. म्हणजे हात बी म्या माझी पायरी सोडायची नाही. हे तर 5वीलाच पुजलं आहे ना हो माझ्या. पुढे फार पाल्हाळ लावू नकोस. बोलते. याआधी बी तुम्ही मला ऐकवलं आहे का तुमच्या हाती जी सत्ता आहे त्याची मला इच्छा आहे म्हणून. मला काय करायची आहे तुमची सत्ता? माझं प्रेम हाय देवांवर म्हणून मी हात जेजुरीत आले. माझी भक्ती हाय देवांवर म्हणून मी हात आले. त्यांनी मला जिंकलं म्हणून मी हात आले. त्यांनी तुला जिंकलं. काय बोलतेस तू हे? जी. 12 वर्ष त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि म्या त्यांची. म्हणून स्वतःच्या आराध्याला ओळखलं नाहीस तू. अशी कशी बघतायस तू? स्वतःच्या देवाला म्हातारा व्हायचा शाप दिला. ही कसली भक्ती हाय? कसलं प्रेम हाय हे? बाबू, बाबू, बाबू. ते जाऊ द्या. उगा तंटा नग. मला हात कशा पायी बोलिवलं आहे? म्हाळसा, ही संधी सोडू नकोस. तुझा जो मान आहे, तुझा जो अधिकार आहे, तो पुन्हा जग जाहीर करण्याची वेळ आलीच आहे.
आणि त्यासोबत त्या बानूलाही कळायला हवं की तिचं स्थान काय आहे. गडावर जो महायज्ञ होणार आहे त्याचे आमंत्रण द्यायला मी आले आहे तुला. मला म्या उगा बोलत बसले. तुम्ही कशापायी त्रास घेतलात? कोणाकडे बी सांगावा धाडला असतात तरी मी आले असते. मी स्वतः तुला बोलवायला आले कारण मला तू तिथे यायला हवी आहेस. नाही, तुला यावंच लागेल. सेवकांकरवी निरोप पाठवला असता आणि तू आलीच नसतीस तर? मला खात्री हवी होती म्हणून मी स्वतः आले. पण मी तुला आमंत्रण देते आहे म्हणून आनंदून जाऊ नकोस. मला वाटलंच आपल्यातला ह्यो तंटा असाच नाही मिटणार. राज्यसभेत महायज्ञ आहे, तुला यावंच लागेल. पण मी नाही आले तर नाही चालणार का? तू काय अपमान करते आहेस माझा? नाही जी, येईन म्या. पर हे समज कशापायी? तुला ते आल्यावर कळेलच. हा तर सांगा, नाहीतर म्या नाही यायची. कशी येत नाहीस पाहतेच मी. देवांना भुरळ पाडून वाड्यात थांबवून घेतलंस. मी विसरले नाही अजून ते. म्हणजे अजून राग ठेवूनच आहे म्हणायचं. हो, कारण जग जाहीर झाली होती ती वार्ता की देव तुझ्या वाड्यात राहतायत. नंतर नंतर लोक देखील यायला लागले. न्यायनिवाडा होऊ लागला, हो ना? तर म्या काय हे ठरवून नाही केलं. तुझ्या भोळेपणावर विश्वास नाही माझा. पर त्याचा आणि ह्या अवतान द्यायचा काय संबंध? या महायज्ञासाठी सगळे एकत्र येणार आहेत. सगळ्यांना कळायला हवं तुझे स्थान काय आहे आणि माझे स्थान काय आहे ते. समध्यासनी तुमचे स्थान ठाव आहे जी. मनात शंका नको, स्पष्ट असायला हवं. सूर्यप्रकाशा इतकं. माझी जागा देवांच्या पायाशी आहे आणि त्यांच्या मनात माझी काय जागा आहे हे ठाव आहे मला. तीही वेळ येईलच कधीतरी जेव्हा हे तुला तुझं स्थान दाखवतील. तसं कधीच नाही होणार. आणि तसं झालंच तर म्या जिती नाही राहायची. हे होईल तेव्हा होईल, पण यावेळेस तरी आहे. म्हणजे माझा पान उतारा करायचा आहे वय तुम्हासनी? नाही, इतकी वाईट नाहीये मी. शुभ कार्य आहे, विश्व कल्याणाचा हेतू आहे. काही बाधा येणार नाही. आणि यांनी गडावर यावं हा आग्रह माझा केवळ माझ्यासाठी नव्हता, तर यज्ञाच्या पवित्र हेतूसाठी होता. पण निमित्त आहे. स्वतःच्या डोळ्यांनी पाशील कोण कुठे आहे ते. म्या गप आहे म्हणून हे समज करता आहे का तुम्ही? म्हणजे म्या ह्याचा विचार नाही केला का माझी जागा कुठं आहे. पर म्या विचार केला तर ह्यो तंटा वाढत. धमकी देतेस तू मला? तसं नव्ह, पर माझ्या वाड्यावर येऊन मला तुम्ही काय काय बोलून गेला होता ते अजून मी ध्यानात आहे माझ्या. म्या बी किती सहन करावं हे समज. आणि का? काहीतरी ठरवायला लागलच. बर, म्हणजे तू निर्णय घेण्यापर्यंत आली असत. कारण ही येळ तुम्ही माझ्यावर आणली. लगीन करून जेव्हा गडाच्या पायथ्याशी आले होते तेव्हा ओल्या हळदीनं उभी होते म्या. का कधी तुम्ही मला गडावर येऊ देत्या? तेव्हा धरणं आजवर म्या वाटच बघते आहे. का कधी दिस उजाडल आणि मला माझा मान मिळेल? तुला तुझ्या मान सन्मानाची चिंता आहे तर. पण तुझ्या येण्याने माझा मान सन्मान पायदळी तुडवला गेला. त्याचं काय?
लग्नाआधी तुला ठाऊक होतं की त्यांची पत्नी त्यांची 12 वर्षापासून जेजुरीत प्रतीक्षा करते आहे, तरी तू मुंडाळ्या बांधून तयार झालीस. ज्यांच्याशी विवाह करणार आहे त्यांनी कोणासोबत तरी सप्तपदी घेतली आहे हे ठाऊक असूनही तू चंदनपुरीहून नळदुर्गाला आलीस आणि तिथून जेजुरीला येण्याचे धाडस केलेस. कारण जीव व्हायला होता त्यांच्या पायाशी. तुम्ही म्हातारं व्हायचा शाप दिला असून बी ते नाही थांबले. ते आले माझ्याकडं, पण वळख नाही दावली. का? कारण म्या त्यासनी सुखात ठेवल म्हणून. स्वतः देव असून बी राबले आणि कमावलेली भाकर खाल्ली त्यांनी. माझ्यासाठी एवढं राबले देव. कुणाच्या वाट्याला एवढं भाग्य येतं म्हाळसाताई? स्वतः खंडोबानं जीव लावावा असं सपान बी कोणी बघत नाही, पण म्या ते सपान बघितलं. खरं तर देवानंच कृपा केली माझ्यावर, आणि म्या त्यासनी नाही म्हणू व्हय. यांनी कृपा केली तुझ्यावर? असत्य बोलतीयस तू, भ्रम पसरवतेस तू. हा हे नव्हते आले तुझ्याकडे स्वतःहून चंदनपुरीला. तू भूल पाडलीस त्यांना, चोरून भेटायचीस त्यांना करे पठारावर. तुला काय वाटतं मला ठाऊक नाही? यांना आग्रह करून करून निमंत्रण पाठवत राहिलीस आणि भक्ताची इच्छा म्हणून हे तुझ्याकडे आले. ज्या दिवशी तुला कळेल की श्री खंडेरा रूपे महादेवांची अर्धांगिनी एकच होऊ शकते, ती म्हणजे म्हाळसा, दुसरं कोणी नाही, त्या दिवशी या भ्रमातून बाहेर यायला तुला सहाय्य होईल. अशी तू जागी होणार नाही. तुम्हासनी तरी कुठं ठाव आहे की तुम्ही गेल्या जन्मात कोण होतात? बानू, फार बोलतीयस तू. धाडस वाढत चाललंय तुझं. सुख पदरात घ्यायची, पर आता म्या नाही गप्प बसायची. कारण मी असं काय बी नाही केलं ज्यापायी माझ्या देवाला गालबोट लागल. आणि तुम्ही बी मला बोलता हायसा, पर देव तत सपान बघत्यात का तुमची न माझी गळाभेट होईल. असं काहीही होणार नाही. नको ती स्वप्न बघू नकोस. म्या सपान पाहिलं असतं तर गडावर असते आज, पर गडाच्या पायथ्याशी आहे. पर तुम्ही मला अवतान द्यायला स्वतः आला तर म्या येईन. का ठाव नाही, पर मला राग नाही येत तुमचा. आता गडावर आल्यावर माझं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आणि असं न गवायला आम्ही तुमची इच्छा पुरी नाही केली. हा चेहरा दिसायचा मला हिमालयात, मानस सरोवरात. पण गतजन्मात तू काय करायचीस हे माझ्यासाठी कोडच आहे. पण त्यामुळे मला तुझ्याबद्दल प्रेम वाटेल असं नाही. देवांची इच्छा. येते म्या.